मी विश्वास दसाळ। सध्या भयानक परिस्थिती या शिक्षणाची झालेली आहे। माझ्या पाठीमागं जे मुलं दिसत आहेत हे मी कुठलं प्रदर्शन करत नाही आहेत आणि याच्या मागचा हेतू एकच आहे, हे जे लेकरं आहेत हे शिक्षणापासून वंचित आहेत। या लेकरांचं भवितव्य आजही तसंच आहेत। हे धनगर समाजाचे लेकरं आहेत। यांचा जो समाज आहे, गाव गाड्यातील रानावस्तीतील डोंगरातील हा समाज आहे। हा माझ्या पाठीमागे बघू शकता, हे छोटे छोटे लेकरं आहेत। हे अजूनही शाळेमध्ये यांना क म्हणता, यांना शाळा काय आहेत हे माहिती नाही आहेत। तू कितीला बाळा शाळेत जातो? म्हणजे आजही शिक्षण नाही। हा मोठा मुलगा आहे, किती वर्षाचा बाळा? कितीला आहे? म्हणजे अजून पहिलीला देखील हा जवळपास 11 ते 12 वर्षाचा मुलगा आहे। हा पण शाळेत गेलेला नाहीये। तुझं नाव काय? हा, वय किती आहे? अजून त्यांना त्यांचं वय काय हे समजत नाहीये। शिक्षणापासून एवढा वंचित राहिलेला हा समाज आहे। मी जाफराबाद रोडवर जात असताना माझं याकडे लक्ष गेलंय की या समाजाचे अजूनही शिक्षणापासून वंचित असल्याचं हे दिसून येते। हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरातला समाज आहेत। हा वैजापूर या भागातून हा समाज या पावसाळ्यामध्ये मराठवाड्याच्या या दिशेकडे म्हणजे या रानाकडे येत असतोय आणि त्यांचे हे छोटे छोटे लेकरं अजून शिक्षणापासून वंचित आहे। कशाची भाषा हे राजकारणी करतात? अजून समाज वंचित आहेत। सरकार झोपलंय का? सरकार नेमकं काय करतंय हा प्रश्न समोर उपस्थित केला जातोय। माझ्या पाठीमागे जे लेकरं दिसत आहे हे अजूनही यांचं भवितव्य अजूनही मेंढरा मागत जो मेंढपाळ आहेत यांच्या पाठीमागं हे लेकरं फिरतायत। मात्र यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। पारंपरिक त्यांचे वडीलही अजून शिकलेले नाही, हे लेकरही शिकलेले नाही। आज एसटी प्रवर्गात या समाजाची मागणी होतीये, ती याच्यासाठी होतीये। आजही हा समाज या घटकापासून वंचित आहेत। हे शिकले नाही तर यांना हे शिकले नाही तर यांना या आरक्षणाचा फायदा काय होणार आहे? हे लेकरही या देशाचे भवितव्य आहेत। हे लेकरही भविष्यात IAS अधिकारी झाले पाहिजे। हे लेकरं भविष्यात ग्रामसेवक तलाठी उच्च पदावर हे गेले पाहिजे। याकरता सरकारनं हे जे भटकंती करत असलेले धनगर समाज आहे यांच्या लेकराचं जाऊन त्यांच्या स्थळावर जाऊन या लेकरांचं शिक्षणासाठी कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे। तरी सरकार आणि जे प्रशासनातले जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांना माझी विनंती आहे, आजही या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका। यांना यांच्या ज्या सवलती आहे ह्या ते देण्याचा प्रयत्न करा। एवढंच या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। मी विश्वास दसाळ, मराठवाडा मीडिया, भोकरदन।